नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूयात या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी सविस्तर. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्ती करण्यात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण पार पडले. कळवण येथील आप्पाश्री लॉन्स, ओतूर रोड येथे हे प्रशिक्षण पार पडले असून प्रशिक्षण सकाळ व दुपार अशा 2 सत्रात पार पडले. सकाळच्या सत्रात 852 तर दुपारच्या सत्रात 674 असे एकूण 1526 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यामध्ये 117 कळवण मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान अधिकारी, इतर मतदान अधिकारी इत्यादी उपस्थित होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पुलकित सिंह तसेच अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास वारुळे यांनी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष कामे करण्याबाबत केंद्र प्रमुख, सहाय्यक मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. निवडणूक विषयक सर्व प्रक्रिया पार पडताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी सादरीकरणाद्वारे व त्यानंतर प्रत्यक्ष या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी प्राधान्याने करावयाचे अनिवार्य बाबी, महत्त्वाचे दस्तऐवज जसे की 17 क 17 अ लिफाफे दैनंदिन याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मतदान यंत्रे हाताळणीबाबत तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेत पार पडत असताना सर्व यंत्रे सुरळीतपणे कार्यान्वित आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करणे. मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर प्रत्यक्ष मतदानाआधी मॉक पोल घेणे आदींबाबत तसेच मॉक पोल प्रक्रियेच्या सुरुवातीपासून ते प्रक्रिया संपन्न होईपर्यंतची सविस्तर माहिती या प्रशिक्षणात देण्यात आली. बारकोडद्वारे निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेली निवडणूक सोडविण्याची परीक्षा घेण्यात आली. यावेळी पोस्टल मतदान देखील पार पडले. सर्व केंद्राध्यक्ष यांना मतदान केंद्राध्यक्ष निर्देश पुस्तिका वाटप करण्यात आल्या व त्यांचा सखोल अभ्यास करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. निवडणूक प्रक्रियेत मतदान हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. हा टप्पा अधिक बिनचूक व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे. निवडणूक यंत्रणेतील विविध घटकांना या प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व बिनचूक पार पडण्यासाठी फायदा होईल, असे मत सहाय्यक निवडणूक अधिकारी पुलकित सिंह यांनी सांगितले. यावेळी रोहिदास वारुळे, तहसीलदार कळवण, निवडणूक नायब तहसीलदार, सर्व क्षेत्रीय अधिकारी, निवडणूक शाखा अधिकारी, कर्मचारी, महसूल कर्मचारी आदी उपस्थित. येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.